राहुल पाटील हा माझा भाऊच आहे. कारण का त्यांनी मला आजपर्यंत कधीच बैलाला नाकारलं नाही आणि खरोखर तेवढं त्याच्यासाठी जेवढं काय बोलेल तेवढं कमी आहे. कारण का तो कधीच मला असं बोलला नाही की नाही आपला नंदी कमी पळतो. ही जी लोक जी बरीचशी बोललेली आहेत की नंदी कमी पळतोय, थांब थोड्या दिवस आपण नंतर करू, असं कधीच बिचारा बोलला नाही. जेव्हा जेव्हा मी मागितलं तेव्हा तेव्हा दिलेलं आहे. आणि आज जर माझी इच्छा तर नव्हती की सेमीला एकत्र गाडी लागावी. जर गटाला गाडी असती तर मी 100% 1000% नसती पळवली. तर सेमीला लागल्यानंतर मला काहीच करता आलं नाही. आणि खरोखर एक लहान भाऊ जिंकलाय, मोठा भाऊ आज मथुर आहे त्याचा, शंभूचा आमच्या. तर एक ठीक आहे, मथुरनी पण ॲक्सेप्ट केलं असं की लहान भाऊ जिंकलाय, जाऊ द्या. आता कुठल्याही गोष्ट जिद्दीने करत असतो. एखाद्या गोष्टीत एकदा आखाड्यात जर उतरलो, कुठलंही असेल, राजकारण असेल, बैलगाडा क्षेत्र असेल, बिझनेस असेल, काही असेल, तर त्या टायमाला बाजी मारल्याशिवाय राहत नाही. तसेच आमच्या नंदीनी सुद्धा दाखवून दिलं की राऊत कुटुंबाचा मी एक सदस्य आहे आणि त्यांची जर इज्जत पुढे जात असेल तर मी त्यांची इज्जत पणाला जाऊन देणार नाही. तर मी आज एकच नंबर करून दाखव. प्रत्येक नंदीची पळण्याची टेक्निक वेगळी होती, त्याचा स्पीड वेगळा होता. आमचा सगळ्यात आवडता बैल होता आमचा काशी बैल, ज्या बैलावर आमच्या संपूर्ण राऊत कुटुंबाचं खूप प्रेम होतं आणि खूप जीव होता. ज्या वेळेला काशी गेला त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या आकाशने 10 दिवस नॉनव्हेज खाल्लं नाही. म्हणजे घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर जसं दुःख पाळलं जातं असं दुःख आमच्या घरामध्ये या ठिकाणी होतं. प्रत्येक जण म्हणजे एक घरातला व्यक्ती गेल्यानंतर जसं ढसाढसा रडतो, असं प्रत्येक जण आमच्या लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत या ठिकाणी आमचा काशी गेल्यानंतर रडत होते. का तर खरोखरच काशी हा बैल हा इतका आगळा वेगळा बैल होता की इतकी बैलं आमच्याकडे आली, पण सगळ्यात चांगला बैल जर आमचा कुठला असेल तर तो काशी बैल होता. पण मला असं वाटलं का एवढे दिग्गज आज फायनलला सर्व पोहोचलेत आणि त्यातमध्ये आपला शंभू आहे आणि शंभू हा सुद्धा फायनलला पात्र झालेला आहे. त्याच्यामध्ये मला शाश्वती नव्हती का आपण फायनल घेऊ, आणि शंभूने ते करून दाखवलं. आमच्या सर्वांच्या या बदलापूरच्या नाही तर महाराष्ट्राच्या भवया उंच झाल्या. हा शंभूने एक नंबर केला. मित्रांनो, या नंदीबद्दल बोलावं ना तितकं कमी आहे. कारण का या नंदीने मथुर आणि शंभू 3 फेऱ्यामध्ये प्रथम क्रमांक करून जो गुलाल घेतला ना, मुंबईमधला बैल घाटावरती जाऊन गुलाल घेतो, आम्हाला अभिमान वाटतो. कारण का आमचे मुंबईचे नंदी आता घाटावर गाजायला लागलं, ह्याचा अभिमान आहे आम्हाला. आणि हा अभिमान तर गगनात मावणारा नाही. कारण का दादा नमस्कार, थारसारखं नियोजन हे घाटावरती होत असतं, मुंबईमध्ये होत नाही. पण महेंद्र शेठ थोरवे यांनी जो मुंबईमध्ये थारचं नियोजन केलं, हे आपल्यासाठी ताटात वाटलेली एक मेजवानी होती. जी आपल्याला मेजवानी हवी असते ती मेजवानी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला भेटली आणि शंभूने करून दाखवला. आणि तुमचा सेमी झाल्यानंतर जो विश्वास आम्ही बघितला त्या मैदानात, तो त्यांनी खरा करून दाखवला. खरोखर कर्जत कम्युनिटीचे आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की खरोखर ती संकल्पना जी आणली असेल, या थार बक्षीस असेल, बाईक असेल, अजून एक 4 व्हीलर होती, एवढे मोठमोठे बक्षीस जर ठेवले असतील तर पहिल्यांदा मुंबईमध्ये कर्जतकरांनी ठेवले. खरोखर त्यांचे अभिनंदन केलं पाहिजे. कारण का महेंद्र शेठ थोरवे यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्याच याच्यानी आयोजन केलं होतं 3 फेऱ्याचं. आणि ह्याच्या पहिलेही मुंबईमध्ये 3-3 फेऱ्याची मैदानं झाली, पण एवढं मोठं झालं नाही. ते आज सर्वात मोठं मैदान असं झालं. आणि खरोखर ज्या 3 फेऱ्यामध्ये आमचा शंभू आणि जो आमचा रायबा आहे हे अतिशय चांगल्या रीतीने पळून आणि खरोखर त्यांनी 1 नंबर प्राप्त केला. हे संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा आनंद वाटला. आज बघा तुम्ही सर्वजणांनी स्टेटस ठेवलेले आहेत, शंभूचे, माझे असतील, रायबाचे असतील. कारण काय प्रेक्षकांना काय वाटतं की रोज रोज एकच माणूस नंबर नाही करायला पाहिजे, कोणीतरी नवीन सुद्धा चेहरा पाहिजे. तर प्रेक्षकांच्या मनासारखी जी गोष्ट होती ती घडली आणि आज 1 नंबर झाला. दादा बघा, भाऊ एकत्र आले होते, ज्यांनी 3 फेऱ्यामध्ये मैदान घेतलं होतं, मथुर आणि शंभू. आज नव्हती व्हायला पाहिजे पण झाली. पण बघा ना, ते मथुर जे फॅन्स जे आज मी कमेंट्समध्ये बघितलं, म्हणजे त्या फॅन्सकडून तुम्हाला जे शुभेच्छा आल्यात की दादा तुम्ही मथुरबद्दल बोले, राहुल दादाबद्दल बोले ना, आमच्यासाठी तेवढंच पुष्कळ आहे. ते फॅन्स तुमच्यासाठी म्हणजे खुश आहेत, त्यांना आनंदाची बातमी भेटली. नाही भेटली मग तुला ठीक आहे, पण आपल्या शंभूने घेतले. हे जेव्हा आपण कमेंट्समध्ये बघतो तेव्हा कसं वाटतं? राहुल पाटील हा माझा भाऊच आहे.
कारण का त्यांनी मला आजपर्यंत कधीच बैलाला नाकारलं नाही. आणि खरोखर तेवढं त्याच्यासाठी जेवढं काय बोलेल तेवढं कमी आहे. कारण का तो कधीच मला असं बोलला नाही की नाही आपला नंदी कमी पोहतो. ही जी लोकं जी बरीचशी बोललेली आहेत की नंदी कमी पोहतोय, थांब थोड्या दिवस आपण नंतर करू, असं कधीच बिचारा बोलला नाही. जेव्हा जेव्हा मी मागितलं तेव्हा तेव्हा दिलेलं आहे. आणि आज जर माझी इच्छा तर नव्हती की सेमीला एकत्र गाडी लागावी. जर गटाला गाडी असती तर मी 100% 1000% नसती पळवली. पण सेमीला लागल्यानंतर मला काहीच करता आलं नाही. आणि खरोखर एक लहान भाऊ जिंकलाय, मोठा भाऊ आज मथुर आहे त्याचा, शंभूचा आमच्या. तर एक ठीक आहे, मथुरनी पण ॲक्सेप्ट केलं असं की लहान भाऊ जिंकलाय, जाऊ द्या आता. मी त्याला ना आज योद्धाच म्हणेल. आपण बघितलं सेमीलाच आपल्याला समजली त्याने दात पडला त्याचा. आपल्याला थोडीशी जर दात पडला किती वेदना होतं, बरोबर. पण त्या वेदनात सुद्धा त्याने आज ना तो मालकासाठी पळाला, राऊत कुटुंबासाठी पळाला. कारण त्याला माहिती आहे की माझी देखभाल हे किती करतात. आणि त्यांना एक मला वाटतं ना माणुसकीपेक्षा जनावराला जास्त समजतं प्रेम केलेलं. काय म्हणाल? ज्या टायमाला सेमी काढल्यानंतर बैलांनी दात पाडल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, चल आता कुठेतरी आपण पोचलोय, पण एक गुलाल मिळेल. पण त्यांनी गुलाल न मिळवता त्यांनी एकच नंबर मला मिळवून दिला. खरोखर ही माझी ताकद आहे. आणि म्हणजे माझ्या एक तो नावासाठी पोहतो, राऊत कुटुंबाच्या नावासाठी पोहतो, माझ्या वडिलांच्या नावासाठी पोहतो, प्रवीण काकांच्या नावासाठी पोहतो. की एक राऊत कुटुंबाची एक जिद्दी असते. आम्ही कुठल्याही गोष्ट जिद्दीने करत असतो. एखाद्या गोष्टीत एकदा आखाड्यात जर उतरलो, कुठलंही असेल, राजकारण असेल, बैलगाडा क्षेत्र असेल, बिझनेस असेल, काही असेल, तर त्या टायमाला बाजी मारल्याशिवाय राहत नाही. तसेच आमच्या नंदीनी सुद्धा दाखवून दिलं की राऊत कुटुंबाचा मी एक सदस्य आहे. आणि त्यांची जर इज्जत पुढे जात असेल तर मी त्यांची इज्जत पणाला जाऊन देणार नाही. तर मी आज एकच नंबर करून दाखवतो. नक्कीच. आणि एक नंबर असं तसं केलं नाही दादा, पठ्ठ्याने दाखवून दिलं. सर्व शेर होते आज. बकासूर होता, लखन होता, घोटचा सर्जा होता. म्हणजे नावं घेऊ तेवढी कमी, एवढी टॉपची नामवंती नंदी होती. आणि त्या नंदीमध्ये पळून बघा, जेवढे नंदी पळाले ते सुद्धा आपलेच आहेत. कधी कुठल्या नंदीला नावं नका ठेवूया. कारण का ते जरी माझ्या नंदीला नाव ठेवत असेल तर मी त्या ह्याच्यातला नाही आहे की नावं ठेवण्याचा. ठीक आहे, आज बऱ्याचशा लोकांनी जेवढे टॉप 10 मध्ये जेवढे नंदी होते तेवढ्या नंदींना मी फोन केल्यानंतर त्यांनी एकाने पण मला नकार दिला, सगळ्या लोकांनी. पण ठीक आहे, आज शंभूनी त्यांना दाखवून दिलेलं आहे. माझ्या मालकाला तुम्ही जरी नाही बोलले, पण मी तुम्हाला काय करून दाखवलं आहे त्यांनी शंभूने दाखवलं. आणि सर्व अशा महाराष्ट्रातून नव्हे तर MP मधून मग बरीचशी बैल आली होती. कारण काय, मुंबईचं मैदान आणि एवढं मोठं थारचं मैदान, कोणालाही वाटतं की आपला बैल तिथं एक नंबर करावा, गुलालात प्राप्त हे राहावा. त्यासाठी लोकांचा खूप प्रयत्न असतात. तर आमच्या शंभूने आज ते सगळं आम्हाला करून दाखवलं की शंभू आहे. ताई काय म्हणाल, आज महिला वर्ग या क्षेत्रामध्ये आपल्याला उतरताना दिसतात. आणि हा आपला तर खानदानी खेळ आहे आणि तुम्ही तर आधीपासूनच आहात. काय म्हणाल, तुम्ही आताच म्हटलं होतं की आपल्याकडे पैसा आहे, आपण आपल्या पैशाने थार घेऊ शकतो, पण त्या नंदीने दिलेली थारची मजाच काय वेगळी. नक्कीच. आत्ताच मी सांगितलं की आमच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत आणि अशा गाड्या आम्ही स्वतःच्या पैशाने विकत घेऊ शकतो. जी थार आता आली, त्या थार एक 4 महिन्यापूर्वीच माझ्या मुलाला आम्ही विकत घेतलेली आहे. पण नंदीच्या नावाने आपल्याला थार मिळणं आणि त्याच्यामुळे आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात होणं ही फार मोठी गोष्ट आहे. मी 4 टर्म नगरसेविका आहे. नगरसेविका निवडून आल्यानंतर जितका आनंद मला झालेला त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त आनंद आज शंभू जिंकल्यानंतर जे राऊत कुटुंबाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये झालं, त्याचा फार मोठा अभिमान मला आहे. आपल्या दावणीला खूप सारे नंदी येऊन गेले, पण तुम्हाला असं कोणता नंदी खास वाटतो? कारण सर्वच नंदी खास आहे. शंभूने तर दिले, पण शंभूच्या आधीचे नंदी कोणता नंदी असेल तर तुम्ही त्याची आठवण सांगू शकाल? प्रत्येक नंदीची पळण्याची टेक्निक वेगळी होती, त्याचा स्पीड वेगळा होता. आमचा सगळ्यात आवडता बैल होता आमचा काशी बैल. ज्या बैलावर आमच्या संपूर्ण राऊत कुटुंबाचं खूप प्रेम होतं आणि खूप जीव होता. ज्या वेळेला काशी गेला त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या आकाशने 10 दिवस नॉनव्हेज खाल्लं नाही. म्हणजे घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर जसं दुःख पाळलं जातं असं दुःख आमच्या घरामध्ये या ठिकाणी होतं. प्रत्येक जण म्हणजे एक घरातला व्यक्ती गेल्यानंतर जसं ढसाढसा रडतो असं प्रत्येक जण, आमच्या लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत या ठिकाणी आमचा काशी गेल्यानंतर रडत होते. का तर खरोखरच काशी हा बैल हा इतका आगळा वेगळा बैल होता की इतकी बैलं आमच्याकडे आली, पण सगळ्यात चांगला बैल जर आमचा कुठला असेल तर तो काशी बैल होता. नक्कीच. आणि ताई, मी तुम्हाला आवर्जून प्रश्न घेईन. तुम्ही बोला मी नगरसेविका आहे, तर मी तुम्हाला सांगेन की नगरसेविका हा आपल्या एरियापुरता मर्यादित असतो. आपलं नाव ते एरियापुरतं होतं, आपली कामगिरी ते एरियापुरतीच मर्यादित असतो. इथला नगरसेवक बाहेरच्या देशाला माहिती नसतो कोण आहे. पण हा नंदी एकमेव असा नंदी आहे
जो पूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवतो, काय म्हणाल? नक्कीच मी सांगेन तुला की ज्या वेळेला बैलगाड्या शर्यतींवर बंदी होती त्यावेळेला माननीय आमदार किसन कटोरे साहेब यांना एक पत्र द्यायचं होतं की सगळ्या ठाणे जिल्ह्याचे जे बैलगाडी मालक होते त्यांनी एक पत्र साहेबांना दिलं होतं की तुम्ही तुमच्या विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडा की या बैलगाडी शर्यत जी बंद झालेली आहे ती कुठेतरी चालू झाली पाहिजे. त्याच्यात एकमेव मी महिला अशी होती जी अग्रेसर होती की ही बैलगाडी शर्यत चालू झाली पाहिजे. का तर काही लोकांचं म्हणणं होतं की बैलगाडा म्हणजे बैलांवर अन्याय होतो, त्यांना मारलं वगैरे जातं. पण मी आवर्जून सांगेन की बैलांना जे काही बैलगाडा मालक आहेत ते स्वतःच्या मुलासारखं जपतात. त्यांचं खाणं पिणं, त्यांचं राहणं, त्यांच्या राहण्याची सोय ही इतकी चांगल्या प्रकारे असते की जसं आपण आपल्या घरामध्ये आपल्या व्यक्तींना, आपल्या मुलांना सांभाळतो तसंच हे राऊत कुटुंब या सगळ्या मुक्या जनावरांना या ठिकाणी सांभाळतात. आणि त्यांच्या माध्यमातून खरोखरच जसं तू म्हणाला की नगरसेवकाचं नाव हे फक्त त्याच्या एरियापुरता किंवा त्याच्या शहरापुरतं असतं, पण आज या नंदीमुळे, ह्या मुक्या जनावरांमुळे या राऊत कुटुंबासोबत माझं देखील नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, याचा फार मोठा अभिमान मला आहे. आता दादांकडे, दादांसाठी खास प्रश्न. दादा बघा, यूट्यूबर्स तर असतात, यूट्यूबर आपण बैलगाड्या क्षेत्रातले येतात आणि मुलाखती घेतात, पण जेव्हा न्यूजवाले येऊन त्याची दखल घ्यायला लागली, आज न्यूजमध्ये कधी बैलगाडा क्षेत्र आपल्याला पाहताना दिसलं नाही, पण या यूट्यूबच्याच माध्यमातून समजलं की हा क्षेत्र एवढा मोठा आहे की ह्यांचे व्ह्यूज, जे बैलगाडा क्षेत्राची मुलाखती इतक्या अमाप आहे की काही तासामध्येच लाखांमध्ये जातात. म्हणून आज न्यूजवाले सुद्धा या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहेत. जसं आता न्यूजवाले आले होते, बदलापूर न्यूजवाले, ही दखल आपल्या नंदीची घेतात, काय म्हणा? नक्कीच आनंद वाटतो का आत्ताच ज्या टायमाला शंभूने फायनल घेतली ते संपूर्ण बदलापूरमध्ये सर्वच ठिकाणी माहीत पडलं, संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं. पण ज्या ज्या ठिकाणी न्यूज आल्या तर संध्याकाळी फायनल मारल्यानंतर बैल घरी आला पण नव्हता, तेव्हापासून न्यूजवाले सर्व आले. तर आता तुमच्या ह्यांच्यानंतर अजून एक दोन तीन न्यूजवाले आले, त्यांनी सुद्धा न्यूज घेतली आणि त्यांना सुद्धा सार्थ अभिमान वाटतो का या बदलापूर शहराचं नाव उंचावलं आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये ह्या बदलापूरमधील एक शंभू आणि एक रायबान यांनी एक प्रथम क्रमांक घेतला. ह्याचा त्यांना सुद्धा पत्रकारांना अभिमान असतो आणि पत्रकार हे सर्व प्रसार आणि प्रचार करत असतात आणि त्यांना सुद्धा वाटलं का ह्या महाराष्ट्रामध्ये आज बदलापूर शहराचा एक नंबर झाला आहे, त्याच्यासाठी ते आवर्जून आले. नक्कीच, कारण ह्या सर्व पत्रकारांनी पण ह्या बैलगाड्या क्षेत्राचा प्रसार माध्यमातून प्रचार झाला पाहिजे, कारण ही खूप शेतकऱ्याची आज ही परंपरा आहे. आज आम्ही सुद्धा 40 वर्ष झाले, आम्हाला 40 ते 45 वर्षापासून आम्ही सातत्याने, माझ्या वडिलांपासून माझे बंधू असेल, आम्ही सातत्याने ही परंपरा ठेवलेली आहे. आता आम्ही राजकारणात असल्याकारणाने आम्हाला शर्यतींमध्ये जाता येत नाही, पण आमचा जो पुतण्या आहे आकाश राऊत आणि सर्वच पुतणे जे आहेत ते त्याला पाठबळ देतात. आकाश राऊत हा योग्य निर्णय घेतो, चांगला नियोजन करतो आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या दिवशी तो अड्ड्याला जातो तर गुलाला असतोच. पण आज खास करून आनंदाची बात अशी आहे का ह्या महाराष्ट्रातील सर्व म्हणजे टॉप 10मधली बैलं बघितली तर टॉप 10मधली बैला आज आलेली आहे आणि त्या टॉप 10मधनं आज आपण एक नंबर घेतला. आज खऱ्या अर्थाने मी पहिला जेव्हा गट बघितला तेव्हा गट बघितल्यानंतर, गट पास झाल्यानंतर मला थोडीशी आठवत आली, बाबा चला गट तर पास केला आपण. आता मला माहीत नव्हतं का मी फायनल मारणार आहे. आता काही कॉन्फिडन्सनी सांगतात कारण त्यांचा तेवढा अभ्यास असतो. पण गट पास केल्यानंतर मी सेमी बघितली तर सेमी पण काही अंतरावर आपण पास केली. मला जायचं होतं तिकडे, कारण माझ्यापासून आता फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर मैदान होतं. पण मला असं वाटलं का एवढे दिग्गज आज फायनलला सर्व पोहोचलेत आणि त्यातमध्ये आपला शंभू आहे आणि शंभू हा सुद्धा फायनलला पात्र झालेला आहे. त्याच्यामध्ये मला शाश्वती नव्हती का आपण फायनल घेऊ आणि शंभूने ते करून दाखवलं. आमच्या सर्वांच्या या बदलापूर शहराच्या महाराष्ट्राच्या भवया उंच झाल्या का शंभूने एक नंबर केला. म्हणजे खऱ्या अर्थाने फारसं कौतुक नाही, पण त्याच्या मेहनतीने, एक स्पोर्ट्समन स्पिरिटनी त्यांनी ते बक्षीस गमावले. त्याच्यामध्ये आम्हाला सर्वच राऊत परिवार असेल, मित्रवर्ग असेल आणि बदलापूर शहरात असेल, खरंच आम्हाला खूप खूप आनंद झाला. आता ताईनीच मला सांगितलं की तुम्ही जॅकी होत्या, मला तर कल्पनाच नव्हती, कारण आम्ही 2-3 वर्ष आकाशदादा राऊतला माहिती आहे की लॉकडाऊन नंतर हा क्षेत्र आम्हाला समजायला लागला. आम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरलो तेव्हा आम्ही पण व्ह्यूअरशिप बघून म्हणलं नाही हा क्षेत्र म्हटलं आपल्यासाठी आहे. तर तुमच्या याच्यावरती थोडा प्रकाश टाका ना, कारण कसं होतं म्हणजे ते. नक्कीच मी ह्या महाराष्ट्रामध्ये खूप नावाजलेला जॅकी होतो.
म्हणजे मी बैलजोडीसुद्धा हाकलाच होत, पण घोडा बैलसुद्धा हाकलाच होत. ही जी रिंगी बोलतो आपण, रिंगी ही नाशिकची रिंगी बोलतो किंवा संभाजीनगरमधली जी तळेगावची रिंगी असते, ही रिंगी चालवणारा या मुंबईमध्ये सर्वात प्रथम जो जॅकी असेल तो मी होतो. मी सर्वप्रथम त्या रिंगीवर बसलो आणि ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये या मुंबईमध्ये रिंगी हा प्रकार नव्हता. तर मी सर्वप्रथम ती रिंगी चालवायला लागलो आणि रिंगीवर माझ्या शर्यती व्हायला लागल्या. विश्वासू ड्रायव्हर म्हणून जर कोण असेल तर माझे दिवंगत मोहन शेठ राऊत त्यांना बोलायचे, विश्वासू ड्रायव्हर, आम्हाला काही ड्रायव्हरांना भरोसा नाही, आमची नंबर 1ची गाडी आहे आणि नंबर 1च्या ड्रायव्हर जर गाडीवर जर बसवायचं झालं तर आवर्जून ते नाव फक्त प्रवीण भाऊ राऊत हेच घ्यायचे. हे जाकी जर आमच्या गाडीवर असेल तर काय नाही, बैलांचं काम बैल करतील, पण ह्याच्यामध्ये चिटिंग फील मात्र होणार नाही. आता हे सुद्धा मी पाठीमागे पाहू शकतो, एक घोडा आपण ठेवलेला आहे दावणीला, घोडा बैल सुद्धा आपण ठेवलेला आहे दावणीला. हा, आता ही परंपरा आज 40 वर्षापासून आहे. आता हा कमीत कमी याचा 10वा नंबर असेल या घोड्याचा. याच्या अगोदर घोडा बैल होता आमच्याकडं, तर घोडा बैलाच्या जेव्हा शर्यत होत्या तर संपूर्ण बदलापूर येत होता. घोडा बैलाने तर आम्हाला शर्यतींमध्ये कधी 3 वर्ष हरवलाच नाही. शेवटी आम्ही 2 घोड्यांबरोबर आले, म्हणजे बाजूला 2 घोडे आणि आमचा घोडा बैल, तरी पण आम्ही त्या घोडा बैलाने त्या 2 घोड्यांना हरवलेलं आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा हरवले. त्यानंतर इथं ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये घोडा बैलाच्या शर्यती बंद झाल्या, कारण सातत्याने 3 वर्ष आम्ही 1 नंबर लावतो घोडा बैलामध्ये. तर त्याच्यानंतर आता बरेचसे घोडे झाले आणि आमच्या दादाला आणि आम्हाला राऊतवाडीला खूप घोड्याचा शौक आहे. तर हालाकी आमच्या घरामध्ये हा घोडा बांधलेला असतो. आमचा जो संदीप जो जाकी आहे तो सवारीला नेतो, मुलंसुद्धा सवारीला नेतात आणि हा पहिल्यापासून बैलांचाही शौक आहे आम्हाला. सातत्याने आमच्या दावणीला नवीन नवीन बैल येतात. गेल्या वर्षी पण असाच थोडासा नावामध्ये थोडा आमच्या 19-20 होत होता. तर आकाशने स्वतःच मला बोला, भाऊ मी बैलासाठी चाललेलो आहे, आणि थेट त्यांनी 4 व्हीलर काढली आणि तो MP मध्ये पोहोचला. तर 15 दिवस त्या MP मध्ये होता. अजिम सेठ म्हणून आहेत, त्याचे मित्र चांगले आहेत आणि त्या माणसाने, त्या व्यक्तीने आकाश राऊतचं पार्श्वभूमी ह्या मुंबईमध्ये विचारली. हा जो मुलगा आहे, छोटा मुलगा आहे, हा मुलगा इथपर्यंत असला, ह्याचा स्वभाव कसा, याचा काय पार्श्वभूमी. तर लोकांनी सुद्धा सांगितले का खूप खानदानी शर्यतीवाले ते, त्याचे वडील खूप नामचीन शर्यतीवाले होते, त्या महाराष्ट्रात त्यांचं नाव होता. तर त्या अजिम शेठनी आकाशवर विश्वास ठेवून डोंगरिया बैल म्हणून तुम्हाला माहीत असेल, तर डोंगरिया बैल गेल्या वर्षी इथे आला. पुन्हा त्यांनी राऊतांचं नाव केलं. दरवर्षी कोणी ना कुठला बैल हा राऊतांचा परिवाराचा चांगली कामगिरी करतो आणि नाव उज्ज्वल ठेवण्याचं काम करतो. शेवटचा प्रश्न जाता जाता, 7 समुद्र पलीकडे आपल्या बैलांनी नाव केले. शंभू तर आपल्या दावणीला टॉपचा आहे, सुंदर आहे, भरपूर नंदी आहेत आपल्या दावणीला. पण आता मी आकाशदादा राऊतला सुद्धा प्रश्न विचारला होता, ते कारण मुंबईची जितकी फॅन्स आहेत आणि जितकी लोक आहेत बोलतात नामांकित बैल बाहेरून जर कोणी आणू शकतं तर आकाश राऊत परिवाराला हे जमतं. आणि मी दादानंच प्रश्न केला होता, अजून यावर्षी आम्हाला कोणता, दादा बोलला आहे नियोजन, पण कळेल तुम्हाला, आहे का असं काही नियोजन? नाही, पण एकच फक्त जिद्द, राऊत परिवाराची फक्त जिद्द, आणि जिद्दीला सर्व परिवार एकवट होत. आपल्या जिद्दीसाठी मागच्या टायमाला आम्ही बोनिवली मैदानीच्या इथं आम्ही यूट्यूबवर होते, त्या टायमाला आम्ही एक स्टेटमेंट दिलं, जर आम्हाला बैल आणायचं असेल तर आम्ही नेपाळला सुद्धा जाऊ. नेपाळला सुद्धा शर्यती होतात, अफगाणिस्तानला सुद्धा शर्यती होतात, पंजाबला सुद्धा शर्यती होतात, पण आम्ही ह्या शर्यतींसाठी आम्ही नेपाळला सुद्धा नव्हते. तर ते लाल गंधारी टाईप बैल असतात, सेम छेकडा असतो, फक्त त्यांना चाका नसतात आणि ते शर्यती सेम करत असतात आपल्यासारखे. पण ह्या शौकसाठी, ह्याच्यासाठी राऊत परिवारच्या एक नाव कायम लौकिक राहण्यासाठी आकाश राऊतांनी आमचे सर्व परिवार नेहमीच सहकार्य करत असतो. या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर पण जायला लागला आणि तिकडनं सुद्धा बैल आणण्याचाच असला तरी आमची तयारी असते. पण महाराष्ट्रामध्ये स्वतः इतकी बैलं चांगली आहेत, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असू दे का मराठवाडा विदर्भ असू दे का नाशिक असो का मुंबईसारख्या असू दे, चांगली बैल आहेत आणि चांगल्या जातीतली बैल आहेत. आणि आज हा शौक हा खेळीमेळीचा आहे. खऱ्या अर्थाने मी तुमच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देईन तर तरुण वर्गाला. हा तरुण वर्ग हा एक ह्या साईडला बैलगाडा शर्यतींचा वळलेला आहे, एकवटलेला आहे. नक्कीच कुठल्या व्यसनाच्या आहारी जाण्यापेक्षा बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी होणं हे खरोखरच चांगली बात आहे. कारण तरुण वर्ग हा जेव्हा, म्हणजे तो अनाडी पण नाही, तरुण वर्ग हा आता शिक्षित आहे. बैलगाड्या क्षेत्रामध्ये लोक असे काही त्यांचा दृष्टिकोन होता बघण्याचा, बाबा कमी शिकलेले लोक असतात. आता ह्या तरुण वर्ग ग्रॅज्युएट झालेला आहे, चांगला LLB करतो आहे
चांगल्या पोस्टवर आहे, चांगला अधिकारी आहे, तरी तो बैलगाडी क्षेत्राकडे वळलेला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या महाराष्ट्राची ओळख लाल मातीची कुस्ती आणि बैलगाडी क्षेत्र ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या महाराष्ट्राने जोपासलेल्या आहेत आणि ही कायमस्वरूपी हा युवा वर्ग हे जोपासल हीच मला आशा आहे. धन्यवाद. जाता आता फक्त आकाशदादा राऊतबद्दल 2 शब्द बोलेन की आकाशदादा राऊत हां आज जसा मला तुम्ही उल्लेख केला का जॅकी हा महत्त्वाचा असतो, पण आजच्या या फायनलमध्ये जे आमचे कुणाल जॅकी आहेत आंबेशिवचे कुणाल पष्टे, त्यांनी अतिशय म्हणजे तन-मनाने एकदम सुंदर गाडी हाकलली. जशी गाडी हाकलायला पाहिजे तशीच त्यांनी सेम गाडी हाकलली आणि 1 नंबरचं मानकरी केले. पण तो ॲक्च्युली आम्ही त्याला ड्रायव्हर म्हणतच नाही, त्या बैलांचा मालकच समजतो आणि मालकाप्रमाणेच त्यांनी आज 1 नंबरचा मानकरी ठरला. दादांबद्दल एवढंच बोलेन की आम्हीसुद्धा येतो, मैदानात असतो, आम्ही काय मेहनत करतो आम्हाला माहिती आहे, पण आमच्या पाठीशी पण तुमचा बैलगाडा मालकांचा जो हात असतो ना. दादांना मी एकदा फोन केला होता, जेव्हा शंभू आणि मथुर जिंकला होता. मी बोललो दादा मुलाखत घ्यायची, तुम्ही आहात का? दादा मला पत्तवलं, अरे तुम्ही आहात तर आम्ही आहोत, कधीही बोल तू दादा, ये मला तू ये, तू कधीही ये, मी तुला ऑफिसमध्ये भेटेन. तो शब्द मला एवढा आवडला ना दादांचा स्वभाव. मी सुरेश दातीलकरांना म्हटलं बघ ही शब्द आपल्याला ऐकायचं असतं, ना की हे यूट्यूबर्स लोक भांडणाला होतात हे करतात. आम्ही असं कोणतंच प्रकार करत नाही. दादा मनापासून धन्यवाद. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढता आणि आज वाजल्यात 12. नक्कीच तुम्हाला सांगतो अजून एक चांगला संदेश आहे का ह्या यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे तुमच्यासारखे यूट्यूबर हा या महाराष्ट्रात आणि यूट्यूबच्या माध्यमातून या बैलगाडीला चांगले दिवस मिळाले. हे खरंच आम्हाला सांगायला आनंद वाटतो का तुम्ही जो बैलांमधले मालकाचा असू दे, चालकाचा असू दे, का त्याचा जॅकीचा असू दे, का बैलाचा असू दे, तुम्ही हा तो प्रसार आणि प्रचार करतात, त्याच्यामधले गुणवत्ता सांगतात. खऱ्या अर्थाने तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.